डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचा सस्पेन्स कायम। मृत्यूचं कारण झिंक फॉस्फाईड। मात्र झिंक फॉस्फाईड पोटात गेलं कसं? हत्या की आत्महत्या? उलगडा कधी? मुंबईच्या पायधुणीतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम आहे। घटनेच्या रात्री बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले। आता त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलंय। विषारी झिंक फॉस्फाईडनं त्यांचा मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालंय। पण डोकाडियांच्या शरीरात झिंक फॉस्फाईड गेलं कसं, हा प्रश्न कायम आहे। आजवरच्या तपासात कलिंगडमध्येच भेसळ किंवा इंजेक्शन दिल्याचं स्पष्ट नाहीये। डोकाडियांच्या घरी रॅट रिपेलंटमध्येही झिंक फॉस्फाईड आढळून आलेलं नाहीये। कलिंगड कापताना त्यात विष मिसळलं गेलंय का? कलिंगडमध्ये मुद्दाम झिंक फॉस्फाईड टाकलंय का? झिंक फॉस्फाईड कुठून आलं हे अद्याप अस्पष्ट आहे। इंजेक्शननं झिंक फॉस्फाईड कलिंगडात टाकल्याचा पुरावा नाहीये। फॉरेन्सिक रिपोर्टमधून हत्या की आत्महत्या उलगडा नाहीये। डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचा पोलीस सर्व अँगलनं तपास करतायत। हत्या, आत्महत्या, घातपात, अपघात असा सर्व बाजूनं हा तपास अद्यापही सुरू आहे। मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीच ठोस माहिती लागलेली नाहीये। डोकाडियांच्या मृत्यूनं मुंबई पोलिसांनाही चक्रावून टाकलंय। पोलिसांकडून डोकाडियांच्या आर्थिक स्थितीचा तपास केला जातोय। कुटुंबाची बँक खाती खंगाळली जात आहेत। प्रत्येकाच्या मोबाईलचाही सखोल तपास केला जातोय। दुकानासह संपूर्ण घराची छाननी केली जाते। यामध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाहीये। हत्या असो किंवा आत्महत्या, त्यामागचं कारण समोर आलं की सर्वच गोष्टींचा उलगडा होतो। मात्र या प्रकरणात अद्याप कारणच समोर आलेलं नाहीये। तपासात पोलिसांचा चांगलाच कस लागतोय। त्यामुळे या प्रकरणाचं गूढ लवकरात लवकर उलगडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।